नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थव्यवस्था वन डे रिव्हिजन बॅचमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण कंबाईन गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2025 यासाठी आपण रिव्हिजन लेक्चर्स या ठिकाणी घेत आहोत. आणि लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की जे 15 प्रश्न येतात, ते 15 पैकी 15 प्रश्न बरोबर यांना पॉसिबल आहे, जर की तुम्ही प्रॉपर फोकसने याचा अभ्यास केला. आता तुम्ही म्हणाल, की सगळ्यांना माहिती की प्रॉपरली फोकस अभ्यास करायचा असतो. तर फोकसने म्हणजे काय? तर आयोगाचा ज्या टॉपिक्सवर भर आहे, तर त्या टॉपिक्सचं तुम्ही अगोदर टार्गेट करा आणि मग बाकीचे टॉपिक्स तुम्हाला वेळ भेटेल तसे वाचू शकता. तर ऑलरेडी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे, ती आपण इथून मागे जे प्रश्न आलेले आहेत म्हणजे 2011 पासून तर 2024 पर्यंत जे आत्तापर्यंत आयोगाने कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारलेत. तर अशा जवळपास 500 ते 550 प्रश्नांचं ॲनालिसिस करून या ठिकाणी आपण एक वन लाइनर क्रक स्वरूपामध्ये अशा प्रकारे आपण प्रश्नांचा ट्रेंड ची एक पी-डी-एफ बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मग एक ओव्हरऑल त्यांनी आपण एक ट्रेंड सांगितला आहे, की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत आणि तुम्हाला मी टॉपिक वाईज पण सांगितलं आहे, की समजा राष्ट्रीय उत्पन्न असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नावर कुठले टॉपिकवर प्रश्न विचारलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास जर केला, तर तुम्हाला एक लक्षात येतील, की कशा प्रकारचे प्रश्न विचारते. म्हणजे कन्सेप्च्युअल विचारते, फॅक्च्युअल विचारते. त्याच्यामध्ये पण देखील कुठल्या डीपमध्ये जाते हे तुम्हाला कळण्यासाठी ह्या पी-डी-एफचा नक्की फायदा होईल. आणि ह्या पी-डी-एफला समोर ठेवूनच आपण काय करत आहोत, तर रिव्हिजन लेक्चर सीरीज आपण या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत. तर आपण पहिला टॉपिक पाहतोय आपल्या लेक्चरचा, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अर्थात नॅशनल इन्कम. तर बघा, नॅशनल इन्कम हा टॉपिक चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला आयोगाचा प्रश्नांचा ओव्हरऑल एक ट्रेंड दाखवतो असा आहे. तर आयोगाने आतापर्यंत काय विचारलं आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिमसाठी. तर त्यांनी प्रश्न विचारला तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? फ्लो, राईट? हा एक त्यांनी टॉपिक विचारला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कुठल्या पद्धती वापरल्या जातात? हा प्रश्न विचारला आहे. आपल्याला माहिती आहे की 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत सध्या. नंतर त्यांनी स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय रे? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट याची व्याख्या विचारलेली आहे, त्याचा अर्थ विचारला आहे. त्याच्यानंतर पद्धतीवर मग आता पुन्हा प्रश्न विचारला आहे. नंतर बेस इयर विचारला आहे, राईट? किंवा तुमचं बेस इयर म्हणा किंवा मग आपण फिस्कल इयर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1949ची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती, त्याच्यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. आयोगाची फेव्हरेट कमिटी आहे. त्याच्यानंतर जी-डी-पीमध्ये नेमकं काय घ्यायचं? म्हणजे देशाबाहेरील लोकांचं उत्पन्न घ्यायचं का नाही घ्यायचं? याच्यावर प्रश्न विचारले आहेत. मग जी-डी-पी, जी-एन-पी आलं लक्षात? एन-एन-पी, एन-डी-पी या सगळ्या गोष्टीवर त्यांनी फिरून प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आय-एम-एफच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या देशांची क्रमवारी कशी आहे? म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नानुसार त्याची क्रमवारी कशी आहे? तर आपल्याला माहिती आहे 1 नंबर अमेरिका, नंतर चायना, जर्मनी, भारत, जपान जे काय असेल ते. त्यानुसार क्रमवारी त्यांनी मागच्या वर्षी विचारली होती. आणि त्यांनी आता प्रश्न विचारलेला लेटेस्ट तो म्हणजे काय? तर 1993-94 याच्यानंतर आपण कुठलं बेस इयर स्वीकारलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ओव्हरऑल ट्रेंड दिसतोय आणि याचाच विचार करून आपण आपलं पहिला टॉपिक कव्हर करतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला हे सगळं चॅप्टर कंप्लीट करायची गरज नाही. आपण हे पुस्तक लिहिलंय ते आपण सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अंगाने लिहिलं होतं. म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षा व्हायच्या अगोदर पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि याची दुसरी आवृत्ती आहे. तर आपल्या कंबाईनच्या अंगाने आपल्याला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मी तुम्हाला त्याच त्या ठिकाणी सांगणार आहे. आपण फापट पसारा या ठिकाणी घेणार नाही कुठलाच. तर सुरुवात करतोय आपण ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा इतिहास. तर बघा, तुम्हाला मोजणीच्या इतिहासमध्ये काय विचारतात मोस्टली, तर त्याच्यामध्ये कुणी मोजलं, त्याच्यानंतर वर्ष कुठलं, नंतर त्याच्यामध्ये किती मोजलं, पर कॅपिटा इन्कम किती होतं आणि इतर महत्त्वाची माहिती. ठीक आहे. तर आत्तापर्यंत बऱ्यापैकी प्रश्न विचारलेत ते म्हणजे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न समितीवर विचारलेत. आता वरचे वगैरे आहेत ना, एवढे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आयोग अजून गेलेला नाही. पण आपण ते करून ठेवावं असं माझी इच्छा आहे. तर तसं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो म्हणजे दादाभाई नौरोजी यांचं कॉन्ट्रिब्युशन. तर दादाभाई नौरोजी यांनी भारताचं पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. कधी? 1868 साली. आणि किती होतं? तर बघा, त्यावेळेस 340 कोटी असं त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं 1868 साली. आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी किती सांगितलं भारताचं? तर ₹20. ठीक आहे. आणि त्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक तो म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक तुम्ही इतिहासामध्ये देखील वाचत असता, तर पुस्तकाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पुढचं लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने ज्यावेळेस उत्पन्न मोजलं, त्यांनी थोडंसं जास्त सांगितलं. किती? तर ₹675 कोटी असं त्यांनी सांगितलं होतं 1897-98च्या वर्षानुसार. आणि पर कॅपिटा इन्कम सांगितले ₹30. मग त्याला काउंटर करण्याचे विल्यम डिग्बी नावाचा एक थिंकर आला होता. तो काय बोलला, की एवढं उत्पन्न नाही भारताचं. तो बोलला, की ₹390 कोटी आहे आणि पर कॅपिटा इन्कम आहे ते ₹17 आहे. ठीक आहे. थोडक्यात त्यांनी कर्जाला काउंटर करण्यासाठी त्याची थिअरी मांडली होती, जे काय असेल ते. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे वाडिया जोशी. वाडिया जोशी यांनी कधी मोजले? 1913-14 साली मोजले.
त्याचं उत्पन्न मोजलं होतं त्यांनी भारतात ते म्हणजे 1067 कोटी रुपये आणि पर कॅपिटा इन्कम होतं ते म्हणजे 44 रुपये. नंतर पुढचं ते म्हणजे तुमचं डॉक्टर व्ही कॅरीराव. आता हे नाव खूप महत्त्वाचं आहे, कारण का यांनी पहिल्यांदा काय केलं होतं, सायंटिफिकली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केलेला होता. कोण? डॉक्टर व्ही कॅरीराव. नाव तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर म्हणल्यानंतर ते ते शास्त्रीय पद्धतीवर वापरणार असं तुम्ही ट्रिक करू शकता. तर त्यांनी 1931-32 साली जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते भारताचं राष्ट्रीय उत्पन्न होतं 1689 कोटी रुपये आणि पर कॅपिटा इन्कमचा आपण विचार केला तर ते होतं, लक्षात घ्या, 62 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने देखील 1945-46 साली मोजले. ते मोजले ते म्हणजे 6,234 कोटी रुपये आणि पर कॅपिटा इन्कम आहे 198 रुपये. आता हे होतं ओव्हरऑल हिस्टॉरिकल आहे बॅकग्राऊंड. थोडंसं लेटेस्ट आपण पाहायचं तो म्हणजे ज्याच्यावर आयोगात जास्त भर असतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. आता बघ, ही जी समिती नेमली गेली होती ना, ती PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती आणि याच्यामध्ये सदस्य कोण कोण होते, तर डॉक्टर गाडगीळ, डॉक्टर व्ही कॅरीराव हे त्याचे सदस्य होते. खूप नामांकित अर्थतज्ञ लोक होते सगळे. 1949ची कमिटी आहे आणि याने अहवाल कधी दिला? 1951ला द्यायला सुरुवात केली आणि 53 पर्यंत अहवाल दिलेले आहेत. तर आयोगाने याचे प्रश्न विचारलेत की अहवाल कधी दिला, कमिटी कधीची आहे, ते तुम्हाला पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. नंतर त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलं, तर 8,710 कोटी रुपये सांगितलं. ठीक आहे. आणि पर कॅपिटा इन्कम किती सांगितलं, तर ती 246.9 किती 246.9 कोटी नव्हे, लक्षात घ्या, 250 रुपये किंवा 246.9 रुपये, लक्षात ठेवा. आणि इकडचे ह्याकडे सगळे कोटीमध्ये आहेत, कुठले नॅशनल इन्कमचे. एवढा बेसिक डिफरन्स आपल्याला माहीत असेलच ऑब्व्हियसली. ठीक आहे. तर उत्पन्न भारताचं किती, 8,710 कोटी आणि पर कॅपिटा किती, 246.9 रुपये, लक्षात ठेवा. आता यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ते म्हणजे त्यांनी सांगितलं की भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जवळपास 50% जास्त वाटा आहे. म्हणजे किती रे, मोर दॅन हाफ. नंतर त्यांनी सांगितले की सेवा क्षेत्राचा ऑलमोस्ट 1/3 वाटा आहे, म्हणजे किती, ऑलमोस्ट 30% आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि त्यांनी अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, ते म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, 2 मेथड सांगितल्या. त्यापैकी पहिली मेथड म्हणजे ते म्हणजे तुमची उत्पादन मेथड, म्हणजे काय, नेट प्रोडक्शन मेथड. आणि दुसरी पद्धत सांगितली ते म्हणजे नेट इन्कम मेथड, म्हणजे काय, निव्वळ उत्पन्न पद्धत. ह्या दोन्ही पद्धतीचा आढावा आपल्याला पुढच्या याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या जवळपास 3 मेथड आहेत. पहिले दोन आपण ऑलरेडी फॉलो करत होतोच, पण पुढे जाऊन 2015 पासून CSO काय करतंय, 2015 पासून एक्सपेंडिचर मेथड नुसार देखील आपण आकडेवारी देत असतो. सगळ्यात पहिली मेथड आपण पाहतो म्हणजे प्रोडक्शन मेथड, की त्याला प्रॉडक्ट मेथड म्हणा की आउटपुट मेथड म्हणा, राईट, उत्पादन पद्धत त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर याच्यामध्ये नेमकं काय करतो, एका पर्टिक्युलर आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे समजा 2025-26 घ्या, तर एका पर्टिक्युलर आर्थिक वर्षामध्ये एका देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, म्हणजे टेरिटरी आपण पकडूया, त्या टेरिटरीमध्ये ज्या काय वस्तू आणि सेवा तयार होतात. आता वस्तू आणि सेवा कुठल्या पकडायच्या, तर अंतिम पकडायच्या, लक्षात घ्या. अंतिम म्हणजे काय, तर फायनल गुड्स. फायनल गुड्स आणि इंटरमिजिएट गुड्स असे 2 प्रकारचे आपण म्हणू शकतो. इंटरमिजिएट गुड्स म्हणजे काय, एखादी वस्तू तयार करण्यासाठी लागलेला जो मधला माल असतो, कच्चा माल म्हणा, मधला माल म्हणा, आपण त्याला इंटरमिजिएट गुड्स म्हटलं जातं. तर अशांचं आपण काउंटिंग करत नाही, लक्षात घ्या. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण काउंटिंग करतो ते फायनल गुड्सचं. फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवा यांचं मूल्य आपण याच्यामध्ये पकडत असतो. आणि याचं मी सविस्तर एक्झाम्पल ऑलरेडी आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये दिलेलं आहे की बिस्किट कशा प्रकारे बनतं, राईट. त्यासाठी मग जे पीठ वापरले त्याचं इंटरमिजिएट गुड झालं वगैरे, सगळ्या गोष्टी मी प्रॉपर एक्झाम्पल देऊन सांगितले. आता या ठिकाणी प्रत्येक कॉन्सेप्ट या ठिकाणी समजायला आपल्याला वेळ नाही, कारण आपली वन डे रिव्हिजन बॅच आहे. आय होप तुम्ही त्या गोष्टी समजून घ्याल. तर GVA इज इक्वल टू काय, GVAचं फॉर्म्युला या ठिकाणी काय येतोय, ह्या मेथडनुसार इज इक्वल टू G+S - IC. आता बघा, आपलं GDPचा फॉर्म्युला काय ठिकाणी आला आहे. G म्हणजे काय, तर वस्तूंचं मूल्य, नंतर S म्हणजे काय, तर सेवांचं मूल्य, आणि -IC. मायनस का करायचं, तर आपण डबल काउंटिंग होऊ नये यासाठी. डबल काउंटिंग म्हणजे काय, आपली दुहेरी गणना होणे GDPची, यासाठी आपण काय करतो, तर इंटरमिजिएट कॉस्ट जे आहे ते आपण मायनस करत असतो. म्हणजे मध्यवर्ती उपभोग खर्च, इंटरमिजिएट कन्झम्पशन जे काय असेल एक्सपेंडिचर, आपण त्या ठिकाणी मायनस करत असतो. आणि ह्या पर्टिक्युलर मेथडचा वापर आपण कशासाठी करतो, मोस्टली आपण सेक्टरल कंपॅरिझन करण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राची तुलना करण्यासाठी आपण ही प्रॉडक्ट मेथड म्हणा किंवा आउटपुट मेथड ही वापरत असतो. याच्यानंतर पुढची मेथड आहे मित्रांनो, म्हणजे इन्कम मेथड किंवा डिस्ट्रिब्युशन मेथड. आता याचा नेमका फायदा काय, तर बघा, मी तुम्हाला आपल्याला जे लेक्चर्स, आपले इकॉनॉमिकचे लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये बेसिक जे कन्सेप्टचे चॅप्टर त्याच्यामध्ये घेतला होता. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की काय, तर 4 फॅक्टर असतात कुठल्या प्रोडक्शनचे. कुठले असतात, पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुमचं त्या ठिकाणी असणारी जमीन, त्याच्यानंतर त्या जमीन, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, त्या ठिकाणी गुंतवलेलं भांडवल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कामगार, मजूर, आणि त्या कंपनीचा मालक किंवा बिझनेसमॅन जो कोणी असेल, उद्योजक. तर या ठिकाणी याला आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हटलं जातं, राईट. आणि यांना मिळणारे जे वेतन असतं त्याला म्हणतात फॅक्टर इन्कम. आता जमिनीवर काय भेटणार आहे, तर जमिनीला भेटतो खंड किंवा रेंट. भांडवलावर काय भेटतं आपल्याला माहिती, लक्षात घ्या, व्याज, राईट. नंतर कामगारांना काय भेटते, मजुरी.
म्हणजे वेतन किंवा वेजेस म्हणा तुम्ही, आणि उद्योजकाला काय भेटतं? प्रॉफिट, राईट, नफा. तर अशा पद्धतीने फॅक्टर इन्कम येतं, म्हणजे फॅक्टर्सना भेटलेलं इन्कम त्याला आपण फॅक्टर इन्कम म्हणतो. आणि हेच इन्कम मेथडचं बेसिक फॉर्म्युला आहे. काय? तर GV इज इक्वल टू आर प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस पी. आर म्हणजे रेंट, डब्ल्यू म्हणजे वेजेस, आय म्हणजे इंटरेस्ट आणि पी म्हणजे प्रॉफिट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इन्कम मेथडने इन्कम काढत असतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आय गंडवतो कुठं? तर कशाचा समावेश इन्कम मेथडमध्ये होतो किंवा इन्कममध्ये होतो आणि कशाचा समावेश होत नाही. ठीक आहे. तर बघा कशा कशाचा समावेश होतो. तुम्ही जर स्वतःच्या वैयक्तिक उपभोगासाठी काही वस्तूंचं उत्पादन करत असाल तर ते देखील आपल्याला इन्कममध्ये पकडायचे, कारण का त्याची भले तुम्ही स्वतःसाठी करताय पण त्याचे काही ना काही व्हॅल्यू आहे ना. त्याच्यानंतर मध्यस्थ म्हणजे काय रे? तर ब्रोकर एखादी वस्तू मध्ये आपल्याला माहिती कमिशन खातो. तर त्याला जे एखादी वस्तू विकताना दुसऱ्याला विकताना जे काही कमिशन झाले म्हणजे स्वतः विकतो का नाही, तो काय करत असतो? दोन व्यक्तीमधले दुवा म्हणून काम करतो. म्हणजे समजा एने सीला वस्तू विकली आणि मध्ये बीनी ब्रोकर म्हणून काम केले, तर बीला भेटणारे जे कमिशन आहे त्याला आपण काय म्हणतो? तरी आपण काय करतो? त्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडत असतो, लक्षात ठेवा. राईट. आता नेमकं काय पकडायचं नाही मग? राईट ना, काय पकडायचं नाही लक्षात घ्या. तुम्हाला जे आकस्मिक लाभ भेटले, आकस्मिक लाभ म्हणजे काय? तुम्हाला कुठं जोगारामध्ये सट्टा लागला, तुम्हाला लॉटरी लागली, तर यासारखे आकस्मिक लाभ आपण याच्यामध्ये पकडायचे नाही. त्याच्यानंतर डेट ड्युटी. डेट ड्युटी म्हणजे काय? मृत व्यक्तीच्या मालमत्तेवर लागणारा कर आपण याच्यामध्ये पकडायचा नाही. त्याच्यानंतर ट्रान्सफर पेमेंट. ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय? तर हस्तांतर लाभ देणे. म्हणजे काय मित्रांनो, जे काय सरकार आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देत असतं, राईट? तर वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते म्हणा, अनुदान म्हणा, सबसिडी म्हणा, आपण याच्यामध्ये पकडायचे नाही. याचं कारण का? तर ते फुकटचे मिळालेले पैसे आहेत ना. जसे की समजा कुठलं तरी लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका काका, लाडका मामी, ह्या अँगलने आपल्याला सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम दिसतात, बरोबर? आता जस्ट मी तुम्हाला एक सिम्बॉलिक सांगितलंय. तुम्ही असं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ शकतो कुठलं पण. तर त्याच्यामध्ये सरकार तुम्हाला पैसे देतं 1,500, 2,000 जे काय असेल ते, राईट? तर त्या ठिकाणी जो पैसे दिला तर सरकारने तुमच्याकडनं काही काम करून घेतले का नाही? तुम्हाला तो फ्रीमध्ये पैसा भेटलाय. आलं लक्षात? आणि त्या ठिकाणी मग आपण त्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायचं नाही. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे सेकंड हँड वस्तू मिळून सेकंड हँड वस्तू विकून मिळालेलं उत्पन्न. आता सेकंड हँड वस्तू लक्षात ठेवा, तुम्ही ही सेकंड हँड वस्तू ॲक्च्युअली ऑलरेडी तुम्ही खरेदी करताना त्याला पैसे दिलेले असतात. त्याच्यामुळे तिथं डबल काउंटिंग होण्यासाठी आपण त्याला सेकंड हँड वस्तूला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत नाही. त्याच्यानंतर शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर, राईट? ह्या वस्तू विकून मिळालेलं उत्पन्न. कारण का? ह्याच्यासाठी ऑलरेडी तुम्ही काय केलेलं असते? वस्तू ह्या ज्या तुम्ही शेअर्स वगैरे खरेदी करता त्यासाठी ऑलरेडी पैसे दिलेले असतात. त्याच्यामुळे आपण त्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घेत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इन्कम मेथडचा वापर नेमकं कुठं केला जातो? मोस्टली याचा वापर केला तुम्ही, तर लक्षात घ्या, सेवा क्षेत्रामध्ये. तर सेवा क्षेत्राचा अभ्यास करायचा असेल तर आपण काय करतो? डिस्ट्रिब्युशन मेथड किंवा इन्कम मेथड या ठिकाणी वापरत असतो, राईट? आणि या ठिकाणी नॅशनॅलिटी विचारात घेत नाही, राईट? तर ह्याच्यामध्ये नॅशनॅलिटीचा जे फॅक्टर महत्त्वाचा नाही. नॅशनॅलिटीचा फॅक्टर महत्त्वाचा कुठला आहे? तर तुमचा प्रॉडक्ट मेथडमध्ये आहे, इन्कम मेथडमध्ये नाही. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर मेथड. लेटेस्ट मेथड आपण CSO काय करते? म्हणजे वरच्या 2 मेथडने देखील आपण राष्ट्रीय मोजतोच. पण 2015 पासून CSOने एक्सपेंडिचर मेथड म्हणजे खर्च पद्धतीने देखील आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं आपण करतो काय? तर भारतामधील जे सगळे काही लोक आहेत प्लस सरकार यांनी जो काही खर्च केला आहे, त्या सगळ्यांची टोटल म्हणजे काय? थोडक्यात तुमचं इन्कम बाय एक्सपेंडिचर मेथड. आता याच्यामध्ये बघा फॉर्म्युला सिंपल आहे. सी प्लस आय प्लस जी, राईट? प्लस एक्स मायनस एम. आता प्रत्येकाचा तुम्हाला मिनिंग सांगतो. सी म्हणजे काय आहे? तर तुमच्या नागरिकांचा उपभोग खर्च, राईट? त्याच्यामध्ये प्रायव्हेट व्यक्ती पण आल्या. नंतर आय म्हणजे काय? गुंतवणूक खर्च. गुंतवणूक खर्च म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. प्रत्येक नावातच बघा, सी फॉर कन्झम्पशन, आय फॉर इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटचा खर्च, सरकारने जो काय सगळा खर्च केलाय तो टोटल याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि एक्स मायनस मी काय भानगड असते? तर परकीय व्यक्तीने एखादा समजा माल भारतातून मागितला, तर एक प्रकारचा खर्च झाला. तो हा जो असतो लक्षात घ्या, एक्सपोर्ट, एक्सपोर्ट लक्षात ठेवा. आणि एम म्हणजे काय? आयात. समजा भारतातल्या व्यक्तीने बाहेरून काहीतरी वस्तू मागवलेल्या आहेत, राईट? आपण त्याला म्हणतो इम्पोर्ट. तर हे याच्यात मायनस करतं, म्हणजे एक्स मायनस एम ही जे काय व्हॅल्यू आहे, आता ही व्हॅल्यू असं लक्षात घ्या, ही डेव्हलप कंट्रीसाठी जे असते ना, ही व्हॅल्यू शक्यतो प्लस येते. कारण का? त्यांचा जो एक्सपोर्ट असतो तो जास्त असतो, त्यांचं इम्पोर्ट कमी असतं. आणि एखादी डेव्हलपिंग कंट्री असेल त्यांची असते लक्षात घ्या, ह्याची व्हॅल्यू शक्यतो निगेटिव्ह येते. कुठल्या कंट्रीसाठी? तर ती डेव्हलपिंग कंट्रीसाठी. म्हणजे बघा, डेव्हलप कंट्रीला पॉझिटिव्ह येते शक्यतो आणि डेव्हलपिंग कंट्रीला शक्यतो निगेटिव्ह येते. असं तुम्ही सिंपल लॉजिक लक्षात ठेवू शकता. आणि हे मेथड CSOने 2015 पासून वापरायला केलेली सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या किमती त्यांचे अर्थ. आता बघा 3 आपल्याला किमती लक्षात ठेवायचे, ते म्हणजे काय तुमचं फॅक्टर कॉस्ट प्राईस, नंतर बेसिक प्राईस आणि तिसरे मार्केट प्राईस. फॅक्टर कॉस्ट प्राईस म्हणजे काय? तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो. एखादी वस्तू कारखान्यामध्ये तयार करण्यासाठी जो काही खर्च लागलाय, आलं लक्षात? त्याचा कच्चा माल असेल, त्याचं मजूर असेल, तर मजूर आणि भांडवल यांचं जे मूल्य असतं ना, तर त्याला आपण थोडक्यामध्ये फॅक्टर कॉस्ट प्राईस म्हणतो. आलं लक्षात? तर याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस लावलेले नाहीत, लक्षात घ्या. टॅक्स न लावता त्यासाठी मला जो खर्च आलाय, म्हणजे मजुरी म्हणा, भांडवल म्हणा, हे सगळं आपण जो खर्च आलाय त्याला आपण काय म्हणतो? फॅक्टर कॉस्ट प्राईस म्हणतो. आलं लक्षात? तर एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी लागलेला जो काही तुमचा मजूर आणि भांडवलाचं मूल्य आहे ते आपण
फॅक्टर कॉस्टमध्ये पकडतो. नंतर पुढचं आहे ते म्हणजे बेसिक प्राईस. बेसिक प्राईस मित्रांनो लक्षात घ्या, फॅक्टर कॉस्ट प्राईसमध्ये एक गोष्ट ॲड करायची ते म्हणजे तुमचं प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्शन सबसिडी मायनस करायच्या. सिंपल आहे. म्हणजे वरचाच फॉर्म्युला खाली असा ॲड करून तुम्ही लिहू शकता काय, तर फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू बेसिक प्राईस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्टमध्ये काय ॲड करायचं त्या ठिकाणी, तर तुमचे टॅक्सेसमध्ये देखील कुठले टॅक्स, तर प्रोडक्शन टॅक्स. तर प्रोडक्शन टॅक्स काय भानगड आहे, प्रॉडक्ट टॅक्स काय भानगड आहे, हे आपण तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे. तर या ठिकाणी प्रोडक्शन टॅक्स सरकार या ठिकाणी लावतं आणि काही ठिकाणी सबसिडी देखील देतं. मग सरकार वाटलं की खूप टॅक्स झाला आहे, तर सरकार काही ठिकाणी अनुदान म्हणजे सबसिडी देत असतं, त्या ठिकाणी ते मायनस करायचे. त्याच्यानंतर मार्केट प्राईस. आता मार्केट प्राईस लक्षात घ्या, हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा फॅक्टर कॉस्टमध्ये ना वस्तूची किंमत कमी असते. समजा ₹100 पकडा. प्रोडक्शन टॅक्स लागल्यानंतर समजा ₹120 झाले आणि प्रॉडक्ट म्हणजे तिसरा टॅक्स जो आहे ना मार्केट प्राईसमध्ये, त्याची किंमत अजून वाढते. समजा आपण म्हणू 150 झाली. म्हणजे काय, फॅक्टरीमध्ये किंमत कमी असते, हळूहळू त्याची किंमत वाढत वाढत जाते. जसं जसं आहे त्याच्यामध्ये प्राईस लागत जातं त्याच्यामध्ये. तर बघा, तुम्हाला सांगितलं की बेसिक प्राईसमध्ये आपण प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्शन सबसिडी या गोष्टी कन्सिडर केल्या. कुठल्या, उत्पादन लक्षात घ्या, हे कन्फ्यूज करू नका. या ठिकाणी प्रोडक्शन या ठिकाणी महत्त्वाचं, प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्शन सबसिडी. आणि मार्केट प्राईसमध्ये आपण काय करतो, तर तुमच्या मूळ किमतीमध्ये काय गोष्टी ॲड करतोय, म्हणजे फॅक्टर कॉस्ट सॉरी तुमच्या बाजार किंमत म्हणजे काय, तर आपण काय करतो, मूळ किमतीमध्ये तुमचे प्रॉडक्ट टॅक्स या ठिकाणी ॲड करतो आणि प्रॉडक्ट सबसिडी मायनस करतो. ठीक आहे, प्रॉडक्ट लक्षात घ्या, प्रॉडक्ट टॅक्स आणि सबसिडी. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल सगळी तिघांचं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, फॅक्टर कॉस्ट प्राईस. त्याच्यानंतर पुढचं काय येणार, बेसिक प्राईस. आणि त्याच्यानंतर पुढचं काय येणार, तर मार्केट प्राईस. तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे काय, फक्त टॅक्स ॲड करायचे. टॅक्स ॲड केले की तुम्हाला पुढची प्राईस भेटून जाते. एवढं सिंपल तो फंड आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, प्रोडक्शन टॅक्स, प्रोडक्शन सबसिडी, प्रॉडक्ट टॅक्स, प्रॉडक्ट सबसिडी, हे यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय, तर प्रोडक्शन टॅक्स ज्या सरकार लावतं त्या ठिकाणी आपण आकारमान विचारात घेत नाही. म्हणजे काय, कर लावताना त्या पर्टिक्युलर वस्तूचा किंवा सेवांचा आपण त्या ठिकाणी आकारमान, त्यांची संख्या आपण विचारात घेत नाही. त्याला आपण प्रोडक्शन टॅक्स म्हणतो. आणि ज्या वस्तू आणि सेवांवर कर लावताना आपण आकारमान आणि त्याची संख्या विचारात घेतो. म्हणजे जेवढी संख्या ना तेवढा टॅक्स लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वस्तूला समजा ₹1 टॅक्स लागत असेल आणि 100 वस्तू असतात तर ₹100 टॅक्स लागणार. आलं लक्षात, राईट. तर अशा पद्धतीने ठिकाणी तुमचा आकारमान आणि व्हॉल्यूम ठिकाणी आपण जे काय असं ना संख्या ते आपण कन्सिडर करतो कुठं, प्रॉडक्ट टॅक्समध्ये. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सबसिडी येतात बघा, प्रोडक्शन सबसिडीमध्ये कुठल्या कुठल्या आहेत, रेल्वे, कृषी आदाने, ग्रामीण लघु उद्योग, सहकारी संस्था, महामंडळ, हे येतात तुमचे प्रोडक्शन सबसिडीमध्ये. प्रोडक्शन टॅक्समध्ये कुठले येतात, जमीन महसूल म्हणजे लँड रेव्हेन्यू, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन ड्युटी म्हणजे नोंदणी शुल्क, प्रोफेशनल टॅक्स म्हणजे व्यावसायिक कर, आणि उत्पादन जीएसटी म्हणजे काय, तुमचं प्रोडक्शन जीएसटी. ठीक आहे, हे तर तुमचे प्रोडक्शन टॅक्सचा भाग. त्याच्यानंतर प्रॉडक्ट टॅक्स आणि प्रॉडक्ट सबसिडी. याच्यामध्ये बघा, प्रॉडक्ट सबसिडीमध्ये काय काय येते, अन्न, खतं, इंधन, त्याच्यानंतर शेतकरी विशिष्ट लाभार्थी, नंतर विशिष्ट लाभार्थ्यांना विमा सेवा, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या प्रॉडक्ट सबसिडीमध्ये पकडतो. नंतर प्रॉडक्ट टॅक्स कुठले येतात बघा, विक्री कर, सेवा कर, सीमा शुल्क, नंतर उत्पाद जीएसटी आणि उत्पादन शुल्क, हे सगळे कशामध्ये येतात, प्रॉडक्ट सबसिडीमध्ये येतात. त्यानंतर आता हे तुम्हाला हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. ह्या चार्टवर बघा, प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. सध्या मागचं तुम्ही जर ट्रेंड पाहिला 2 वर्षाचा, तर आयोगाने चार्टवर प्रत्येक वर्षी 1 ना 2 प्रश्न विचारलेत प्रत्येक प्रिलिममध्ये. त्याच्यामुळे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. जीडीपी, एनडीपी सगळ्यांमध्ये आपल्याला डिफरन्स पाहिजे आहे. तुम्हाला ऑलरेडी मी जीडीपीची बेसिक कन्सेप्ट सांगितली होती. जीडीपी म्हणजे काय, एका आर्थिक वर्षामध्ये एका पर्टिक्युलर आर्थिक क्षेत्रामध्ये जे काही अंतिम वस्तू आणि सेवा असतात त्यांचं मूल्य, राईट, यांचं अंतिम मूल्य म्हणजे काय, थोडक्यात तुमचं जीडीपी. आता त्या ठिकाणी सिंपल फॉर्म्युला काय, तर क्वांटिटी, किती वस्तू आहेत, समजा 100 वस्तू आहेत, 100 हे अंतिम वस्तू आहेत, 100 वस्तू आहेत, त्यांचं मूल्य समजा आपण पकडूया प्रत्येकाचं ₹1, तर किती झालं तुमचं जीडीपी, ₹100 झालं. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण जीडीपीचा फॉर्म्युला तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, राईट. तर जीडीपीमध्ये आपण ग्रॉस म्हणतो ना, ग्रॉस. तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक तुम्हाला गंडवतं कसं, तुम्हाला याच्यामध्ये म्हणणार मग आपण घसारा घ्यायचा का नाही घ्यायचा. तर घसारा म्हणजे काय, तर कुठली एखादी भांडवली वस्तू असेल, एखादी मशीन असेल, समजा एक्झाम्पल पकडूया, तिचे काय होते, जीज होते. घसारा होतो म्हणजे काय, जीज होते. आणि ही जर आपण त्याच्यात मायनस केली, त्याला म्हणतात नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. बघा, सिंपल फॉर्म्युला आहे. जीडीपी याच्यामध्ये आपण घसारा पकडत नाही, पण एनडीपीमध्ये आपण जीडीपीमध्ये आपण काय करतो, तर घसारा ऑलरेडी इन्क्लूड केलेला असतो, पण आपण एनडीपीमध्ये काय करतो, तर घसारा मायनस करून टाकतो. कारण का, त्या ठिकाणी आपण नेट करतोय. नेट म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण त्या पर्टिक्युलर वस्तूची झीज आहे पण ते मायनस करतो आणि त्या ठिकाणी जी किंमत येते आपण त्याला काय म्हणतो, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. आलं लक्षात. तर त्याच्यावर आयोगाने तुम्हाला प्रश्न फिरून विचारते की नेमका घसारा नेमका कशामध्ये घ्यायचा. तर बघा, जीडीपी मध्ये घसारा ऑलरेडी इन्क्लूड आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला बघा तुम्हाला कळत असेल की एनडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस डिप्रिसिएशन. म्हणजेच काय रे, जीडीपी इज इक्वल टू काय होईल मग,
GDP इज इक्वल टू NDP प्लस डिप्रिसिएशन. आलं लक्षात? अशा पद्धतीने तो फॉर्म्युला होऊ शकतो. म्हणजेच काय, GDPमध्ये डिप्रिसिएशन येतं लक्षात ठेवा, NDPमध्ये आपण डिप्रिसिएशन घेत नाही. अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांना या कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन होतं, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो. नंतर आहे GNP. GNP म्हणजे काय रे, तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. याच्यामध्ये नॅशनल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, आपल्या भारतीय व्यक्तींनी देशामध्ये देशाच्या बाहेर कमवलेलं उत्पन्न आपण याच्यामध्ये पकडत असतो. याच्यामध्ये राष्ट्रीय होतं महत्त्वाचं काय, तर एक्झाम्पल मी याचं 2 लेक्चरमध्ये खूप चांगले एक्झाम्पल आहे. जसं की समजा प्रियांका चोप्रा समजा भारतीय व्यक्ती, तिने समजा बाहेर जाऊन काम केलं, तिने काही उत्पन्न कमवलं, तर ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि समजा इलॉन मस्क समजा भारतीय व्यक्ती आहे का नाही, तर समजा त्यांनी भारतामध्ये काही इन्कम कमवलं, ते आपण याच्यामध्ये मायनस करायचं. आलं लक्षात? म्हणजे भारतीयच उत्पन्न या ठिकाणी प्लस करायचं, भले त्यांनी भारताच्या बाहेर उत्पन्न कमवलेलं असेल तरी पण. आणि एखादा परकीय व्यक्तीने त्यांनी भले भारतामध्ये उत्पन्न कमवलं असेल, तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये मायनस करायचं. ठीक आहे? तर अशा पद्धतीने तुमचा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. नंतर पुढचं तुमचं NNP. NNP तुम्हाला मी ट्रिक ऑलरेडी सांगितली होती, की ज्या ठिकाणी ग्रॉस येतो ना, तर ग्रॉस वरून नेट कसं काढायचं, तर बघा, ग्रॉस इज इक्वल टू तुमच्या सॉरी नेट इज इक्वल टू काय, तर ग्रॉसमधून आपल्याला काय करायचं, डिप्रिसिएशन मायनस करायचं. एवढं सिंपल तो फंड आहे, राईट? तर सिंपल ट्रिक लक्षात घ्या. नेट कसं काढायचं, तर ग्रॉसमधून डिप्रिसिएशन म्हणजे घसारा अर्थात GC मायनस करायचे असते, राईट? तुम्हाला सिंपल फॉर्म्युला कळला. NNP कसं कॅल्क्युलेट करणार मग, NNP इज इक्वल टू GNP वजा घसारा किंवा NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन, असं तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला येते म्हणजे तुमचा पर्सन इन्कम. पर्सन इन्कम म्हणजे काय मित्रांनो, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण जर ट्रान्सफर पेमेंट ॲड केले, राईट, म्हणजे नॅशनल इन्कम ऑलरेडी आपण वर कॅल्क्युलेट केले, त्याच्यामध्ये जे ट्रान्सफर पेमेंट असतात म्हणजे काय रे, वेगवेगळे अनुदान असेल, भत्ता असेल, सबसिडी असेल, हे सगळे आपण जर त्याच्यामध्ये ॲड केले, तर ते तुमचं पर्सनल इन्कम लक्षात घ्या, पर्सनल इन्कम. त्याच्यानंतर डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, तुम्हाला जे इन्कम भेटते त्याच्यामधून तुमचे सगळे टॅक्सेस मायनस करायचे, तुमच्या लागलेला टॅक्स, तुम्ही जे काही बचत केली ते मायनस करायची, आणि तुमच्या हातामध्ये वापरायला जी रक्कम शिल्लक राहते ना, राईट, त्या वापरायची जी इन्कम असते ना, आपण त्याला म्हणतो व्ययक्षय उत्पन्न किंवा आपण त्याला डिस्पोजेबल इन्कम म्हणतो. सिंपल एक्झाम्पल देऊ सांगतो. समजा तुमचं 100 रुपये इन्कम असेल आणि तुम्ही समजा तुमचा समजा 10 रुपये टॅक्स लागतोय, राईट, राईट, आणि तुम्ही 10 रुपये बचत करताय महिन्याला, तर म्हणजे काय रे, तुमची 100 वजा काय करायचं, 10 आणि 10 हे दोन्ही गोष्ट मायनस करायच्या. 10 तुमचा टॅक्स लागलाय आणि 10 रुपये तुम्ही बचत करताय, हे मायनस करून तुमच्याकडे हातामध्ये किती रुपये राहतात, तर 80 रुपये तुमच्यामध्ये हातामध्ये खर्चायला राहतात महिन्याला. याला म्हणतो आपण डिस्पोजेबल इन्कम. आल्या लक्षात? अशा पद्धतीने त्याचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला. नंतर पुढचं तुमचं पर कॅपिटा इन्कम. हा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय रे, तर तुमच्या टोटल इन्कमला आपण काय करतो, भागिले करतो लोकसंख्या. एवढं एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. पर कॅपिटा म्हणजे काय, तर दरडोई म्हणजे काय, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे किती उत्पन्न राहतंय, ह्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला काय, टोटल इन्कमला आपण टोटल पॉप्युलेशन भागत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजेच काय, स्थूल मूल्यवर्धन. आता ही कन्सेप्ट महत्त्वाचे काय, तर तुमच्या GDPचं डबल काउंटिंग होण्यासाठी आपण काय करतो, इंटरमिजिएट गुड्सचं व्हॅल्यू त्या ठिकाणी पण मायनस करत असतो. तुम्हाला ऑलरेडी मगाशीवर मी एक्झाम्पल देऊन सांगितलं बघा, इंटरमिजिएट गुड आपण मायनस का करायचे, डबल काउंटिंग होण्यासाठी. तसं तुम्हाला मी बिस्किटचं एक्झाम्पल रेग्युलर लेक्चरमध्ये दिलेलं होतं, राईट. तर डबल काउंटिंग होण्यासाठी तुम्ही जे काय त्या ठिकाणी मूल्यवर्धन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर रॉ पदार्थामध्ये म्हणजे इंटरमिजिएट गुडमध्ये काही कुठल्या प्रकारची व्हॅल्यू ॲडिशन केली, फक्त आपण ती व्हॅल्यू ॲडिशन या ठिकाणी पकडायची, म्हणून आपण त्याला ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं म्हणत असतो, राईट. त्याच्यानंतर खाली आपण ते म्हणजे तुमचं GDP मोजण्याची नवीन पद्धत. तर 2015 पर्यंत तुम्हाला सांगितले की GDP आपण कुठल्या मेथडने मोजत होतो, तो म्हणजे GVAT. आपण कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राईस मोजायचो. नंतर 2015 पासून आपण काय करतोय, हा फक्त थोडासा फॅक्टर चेंज केला. कसा केलाय, आपण GVS मोजतो, पण GVAT आपण काय करतोय सध्या कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजतो. आता असं काय केलं असं व्हायचं, कारण का, तर बघा, फॅक्टर कॉस्ट प्राईजमुळे ना आपल्याला मार्केटचा ॲक्च्युअली पिक्चर कळत नाही. तर मार्केट प्राईजमुळे कळतं, कारण का मार्केट प्राईजमध्ये टॅक्सेस वगैरे लावलेले असतात. मग खरं त्याची झळ कोणाला पोचते, ग्राहकांना, जे नागरिक आहेत त्यांना. आणि म्हणून त्याचं ॲक्च्युअल रिअलिस्टिक पिक्चर आपल्याला जर उभं करायचं असेल, तर आपण काय करतोय त्या ठिकाणी, आपण GVAT कॉन्स्टंट मार्केट प्राईस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. आता त्याचा परिणाम असा झाला, परिणाम असा झाला की आपल्या GDPची व्हॅल्यू वाढली. आणि म्हणून ते म्हणजे डिबेट चालू झाला की इंडियाच्या काळामध्ये GDP वाढला, UPच्या काळामध्ये GDP कमी होता. हे डिबेट कुठून आले सगळे, तर लक्षात घ्या, तुमची मेथडॉलॉजी चेंज झाली. मेथड चेंज झाली की तुमची GDP मध्ये काय होतात, व्हॅल्यू कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे ॲज अ तुम्ही इकॉनॉमिक्सचे स्टुडंट म्हणून. पुढचं पायाभूत वर्ष. पायाभूत वर्ष आपलं जाऊन आज 4-5 होतं, ठीक आहे. त्यांचं जर आपण चेंज करून ते काय केलं, 11-12. सध्या 11-12 होतं. आणि सध्या आता लेटेस्ट जर आपण विचार केला, तर विश्वनाथ गोल्डर कमिटीच्या शिफारशीनुसार आपण लेटेस्ट इयर देखील आपण चेंज करणार आहोत, राईट. नंतर पुढचं सेक्टरल GDP. सेक्टरल GDP म्हणजे काय, वेगवेगळ्या सेक्टरचा आपल्याला GDP मोजायचा. तो कसा मोजायचा, आपण तो मोजतो लक्षात घ्या, GVAT कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राईस आपण आधी मोजायचं. आता आपण याच्यामध्ये चेंजेस केलेत. आपण GVS मोजतोय, पण तो कसा मोजतोय, GVAT फॅक्टर कॉस्ट प्राईस न मोजता आपण GVAT बेसिक प्राईस मोजतोय. तर आला डिफरन्स लक्षात, दोघांमध्ये फरक काय,
तर दोन्ही म्हणजे आपण मुख्य जी-डी-पी आणि सेक्टरल जी-डी-पी दोन्ही जी-डी-पी आपण आधी कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राईसला मोजत होतो. आता आपण त्याच्यामध्ये बदल केलेत. मेन जी-डी-पी आपण जी-व्ही-ॲट काय करत आहोत, कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजतो आणि आपला जो सेक्टरल जी-डी-पी असतो आपण तो काय करतो, कॉन्स्टंट बेसिक प्राईसला मोजत असतो, लक्षात ठेवा. आणि सगळ्यांचा परिणाम असा झाला की तुमची जी-डी-पीची व्हॅल्यू चांगली सुधारली, करांचा धबधबा परिमाण असतो तो कमी झाला, तुमची आकडेवारी सुधारली. आलं लक्षात? असं सगळा त्याचा फायदा झाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जी वेगवेगळी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पहिल्यांदा आर-बी-आय ही डेटा गोळा करत असायची. आता आर-बी-आयची थोडीशी मोनोपॉली कमी करण्यासाठी किंवा त्यांच्यावरचा लोड कमी करण्यासाठी सरकारने काय केलंय, नवीन जे सगळे आहेत ना यांची व्हॅल्यू कोण गोळा करतं, तर आर-बी-आय बरोबरच बाकीचे संस्था आहेत जसं की सेबी असेल, इरडा असेल, पी-एफ-आर-डी असेल, अशा वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी कोऑर्डिनेशनमध्ये काम करत असतात. आणि टॅक्ससाठी कुठला डेटाबेस आहे, सध्या आपण जी-एस-टीचा डेटाबेस त्या ठिकाणी वापरत असतो, राईट? तर अशा पद्धतीने जी-डी-पीमध्ये सगळे वेगवेगळे चेंजेस आहेत. त्याच्यानंतर एक दुसरा अजून काही कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे ते म्हणजे रिअल जी-डी-पी, नॉमिनल जी-डी-पी. रिअल जी-डी-पी म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही जर जी-डी-पी तुमच्या एका वस्तू स्थिर किमतीला आपण जर मोजला, तर स्थिर किंमत म्हणजे शक्यतो कुठं असं बेस इयरला असते. तसं समजा तुम्ही एका पर्टिक्युलर स्थिर किमतीला जर तुमचा जी-डी-पी मोजला, आपण त्याला म्हणतो रिअल जी-डी-पी. या ठिकाणी महागाई वगैरे आपण पकडत नाही. आणि नॉर्मल जी-डी-पी म्हणजे काय? ज्यावेळेस मी तुमचं जी-डी-पी महागाई वगैरे ॲडजस्ट करून त्या ठिकाणी मोजतो. म्हणजे काय? महागाईमुळे आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या ठिकाणी काय झालं, चलनवाढ झालेली असते. त्याच्यामुळे समजा आधी जी-डी-पी समजा ₹100 असेल, तो महागाईमुळे होतं वाढून काय होतं ₹125 होईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुमचा रिअल जी-डी-पी शक्यतो कमीच असतो आणि नॉर्मल जी-डी-पी शक्यतो याची व्हॅल्यू जास्त असते. कारण का महागाईच्या निर्देशांकावर त्याच्यामध्ये ॲड झालेले असते. आणि जर तुम्हाला असा फॉर्म्युला विचारला की जी-डी-पी डिफ्लेटर म्हणजे काय? त्या दोघांचं आपण काय करायचं, गुणोत्तर घ्यायचं आहे. तर N/R एवढं सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फाबेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय ते N येतं, नंतर R येतं. तर N/R इंटू 100 म्हणजे तुमचा काय जी-डी-पी डिफ्लेटर. याचा वापर आपण कम्पेअर करू शकतो वेगवेगळे जी-डी-पीचे काय करू शकतो व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा त्यांचा स्टडी करण्यासाठी. त्याच्यानंतर बेस इयर. बेस इयर म्हणजे काय, आधारभूत वर्ष. आता बघा सरकार ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच 48-49 मध्ये आपण बेस इयर नवीन आणलं होतं, ते म्हणजे 48-49. नंतर आपण त्याच्यानंतर दर 10 वर्षांनी जवळपास काय केलेलं आहे, बेस इयर चेंज केलेलं आहे. म्हणजे 48-49 नंतर 60-61 नंतर 71-72 नंतर 81-82 सॉरी 60-61 नंतर 70-71 नंतर 80-81 नंतर मात्र बघा, नंतर या ठिकाणी तुम्हाला 90-91 दिसतंय का? नाही. कारण का? 1990-91 ह्या ठिकाणी आपण बेस इयर चेंज केला नाही. कारण काय? तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे 1989 पासून 1991 पर्यंत भारत हा पॉलिटिकली इन्स्टेबल कंट्री होता. आपल्याकडे माहिती आहे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्राईम मिनिस्टर होऊन गेले आणि या सगळ्या गोंधळामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी करायला वेळ भेटला नाही. कारण का? पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बेस इयर चेंज झालेलं नाही. हा नंतर त्या ठिकाणी नंतर आपल्याला माहिती आहे की पी.व्ही. नरसिंहराव त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर झाले. मग बऱ्यापैकी स्टेबल सरकार आलं आणि मग 1993-94 आपण काय केलेलं आहे, तर बेस इयर चेंज केलेलं आहे. पुन्हा आपल्याला माहिती आहे, पुन्हा सरकार मध्यंतरी अस्थिर झाले. मध्ये मग भरपूर प्राईम मिनिस्टर होऊन गेले, जसं की गुजराल असतील, देवेगौडा असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील आणि मग फायनली एन-डी-एचं सरकार आलं होतं वाजपेयींच्या अंतर्गत. त्यांनी मग काय केलं, बेस इयर चेंज केलं 1999-2000. पुन्हा आपल्याला माहिती आहे, की एन-डी-एचं सरकार जाऊन यू-पीचं सरकार आलं 4च्या आसपास. त्यांनी बेस इयर चेंज केलं, ते म्हणजे 4-5 आणि पुढे जाऊन पुन्हा यू-पीचं सरकार आलं, राईट? तर 9 साली आलेलं होतं, बरोबर? तर मग 11-12ला त्यांनी पुन्हा बेस इयर चेंज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल तुम्हाला बेस इयरची क्रोनॉलॉजी पाठ पाहिजे. कारण मागच्या वर्षी त्यांनी प्रश्न विचारले होते. तुम्ही पुन्हा याच्यामध्ये चुकायला नको म्हणून तुम्हाला हे पाठ करून ठेवा. आणि आता बेस इयर पुन्हा आपण चेंज करत आहोत. म्हणजे आपण घेतोय 22-23 किंवा 23-24 जे काय असेल ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे बघा. आता बघा, या ठिकाणी आपण 22-23 हे घेतोय. तर विश्वनाथ गोल्ड यांच्या रिकमेंडेशननुसार आपण काय करत आहोत, बेस इयर आता चेंज करत आहोत. आधीचे तुम्हाला कमिट्या पण विचारू शकतात, की समजा 4-5 हे कुठल्या रिकमेंडेशननुसार आलेलं होतं. तर अभिजित सेनगुप्ता यांच्या रिकमेंडेशननुसार आपण 2004-5 हे आपण बेस इयर्स केलं होतं. नंतर 11-12साठी आपण कुठली कमिटीची शिफारस घेतली होती, तर के सुंदरम ह्या कमिटी शिफारस घेतलेली होती, राईट? नंतर शंकर आचार्य कमिटी देखील नेमली होती, पण त्या शिफारशी काय सरकारने सार्वजनिक केल्या नाही. आणि विश्वनाथ गोल्डर समिती मात्र आपण त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि आपण बेस इयर चेंज करून सध्या 22 चेंज केलेलं आहे. ठीक आहे. नंतर पुढे तुमचं सेक्टरल जी-डी-पी. सेक्टरल जी-डी-पी म्हणजे काय मित्रांनो, तर ॲलन फिशर नावाचा जो एक थिंकर होता, त्यांनी काय केलं, ते प्रत्येक कुठली इकॉनॉमी असेल त्याचे त्यांनी वेगवेगळे सेक्टर केले. त्यांचं म्हणणं होतं की कुठल्या अर्थव्यवस्थेचे 4 वेगवेगळे सेक्टर असतात. 4 कुठले? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. आलं लक्षात? तरी तुमचे 4 वेगवेगळे सेक्टर असतात. प्रायमरीमध्ये आपण नेमकं काय पकडतो? ते एकदम बेसिक आपल्याला माहिती आहे. बेसिक म्हणजे कुठले रे? कृषी आणि त्यांच्या संदर्भात म्हणजे कुठले पशुधन असेल तर दिले बघा. कृषी, नंतर फॉरेस्ट्री, मासेमारी, पशुपालन हे सगळ्या गोष्टी आपण घेतो प्रायमरीमध्ये.
सेकंडरीमध्ये आपण काय करतो, तर प्रायमरीवर प्रक्रिया करून ज्या वस्तू तयार होतात, जसे की आपल्याला उद्योगधंदे असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, वीज, त्याच्यानंतर बांधकाम, गॅस, या सगळ्यांचा आपण समावेश कशामध्ये करतो, तर सेकंडमध्ये करतो, सेकंड क्षेत्रामध्ये करतो. थर्ड सेक्टरमध्ये आपण काय करतो, थर्ड सेवड लक्षात घ्या, हे सेवा क्षेत्र आहे. थर्डमध्ये आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, जसं की वित्तीय सेवा, वैयक्तिक सेवा, सार्वजनिक सेवा, नंतर वाहतूक, साठवणूक, संचार, व्यापार, हॉटेल, हे सगळ्या सेवा ज्या आहेत लक्षात घ्या, ह्या टर्शरी सेक्टरमध्ये येतात. फोर्थ सेक्टर नवीन सेक्टर आले. आता बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये मतभेद आहेत, की चौथं सेक्टर ठेवावं का नाही ठेवावं. तर चौथं सेक्टर कशाला मानलं जातं लक्षात ठेवा, ते म्हणजे IPRला. IPR म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, जसे की पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल, डिझाईन असेल, कॉपीराईट असेल, यासारख्या गोष्टींवर आपण काय करतो, तर IPR त्या ठिकाणी लागू करतो, राईट. तर IPR रिलेटेड असे सगळे रूल्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट म्हणजे लक्षात घ्या, ग्रीन GDP. तर ग्रीन GDP नेमकं काय भानगड आहे, तुमच्या नॉर्मल GDP जे असतं ना, ट्रॅडिशनल GDP, तर पारंपरिक GDP मधून पर्यावरणाची हानी मायनस करायची सिंपल फंड आहे बघा. आपण काय करतोय, पर्यावरणाची हानी करतोय आणि मग त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट ॲड करत असतो ना, प्लस मायनस जे काय असेल ते, आणि मग तुमचं GDP चांगल्या प्रकारे जर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर आपण काय करतो, या ठिकाणी पर्यावरणाची हानी आपण त्याच्यामुळे मायनस करत असतो. म्हणजे ग्रीन GDP इज इक्वल टू पारंपरिक GDP वजा काय, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मूल्य. आता असं तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये GDP कमी होईल, आलं लक्षात. हो, या ठिकाणी GDP कमी होणार, कारण का कुठल्याही कंट्रीमध्ये आपल्याला माहिती की पर्यावरणाचा ऱ्हास होतच असते, आणि त्या ठिकाणी आपण जर GDP म्हणून मायनस केलं तर GDP कमी येणार. म्हणजे बघा, 100 कोटीवर तुमचं GDP असेल, नॉर्मल GDP, समजा तुमचे 10 कोटी पर्यावरणाचा ऱ्हास आहे, तर 100 वजा 10 किती झाले, 90. तुम्हाला 10 कोटीचा घाटा झाला ना, आल्या लक्षात. आणि अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदा म्हणजे ग्रीन GDP मोजायचा प्रयत्न चायनाने केला होता, पण त्याने पुढे जाऊन डिस्कंटिन्यू केला, कारण का GDPची व्हॅल्यू कमी झाली म्हणून. तर भारतामध्ये लढे आपण भरपूर सारे एफर्ट केलेले आहेत. म्हणजे 1990 पासून तर 2011-13 पर्यंत आपण त्या ठिकाणी ग्रीन GDP डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण अजून ते सक्सेस झालेलं नाही. त्याच्यामध्ये एक फॅक्ट लक्षात ठेवा, किरीट पारेख समिती नेमली गेलेली होती 2010 साली. त्याच्यामध्ये एवढी फॅक्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचे होते. आणि तुम्हाला मी आता सांगितले की चायनाने अशा प्रकारचा प्रयत्न 2004-5 साली केलेला होता, पण तो फेल गेला. फेल गेला म्हणजे असं म्हणू शकतो की त्यांचा GDP कमी झाला, कारण का ग्रीन GDP मध्ये आपण काय करत असतो, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मूल्य मायनस करतो, आणि त्यामुळे तुमचा GDP कमी होतो, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चायनाने डिस्कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर भारताच्या GDP संदर्भात तुम्हाला लेटेस्ट आकडेवारी लक्षात ठेवायचे. आता आपल्याला ट्रिलियन डॉलरमध्ये माहिती असतं, पण जर इनकेस तुम्हाला जर असं विचारलं की लाख कोटीमध्ये सांगा, तर बघा आपल्याला लेटेस्ट आकडेवारी माहीत पाहिजे. भारताचा जो रिअल GDP आहे तो तुमचा 187.95 लाख कोटी आहे, लक्षात ठेवा. हे आकडे कशामध्ये, लाख कोटीमध्ये, 187.95 लाख कोटी रुपये. आणि जर तुम्हाला असं विचारलं की तुमचा नॉर्मल GDP किती लेटेस्टमध्ये, तर नॉर्मल GDP ऑब्विसली जास्त होणार, कारण का या ठिकाणी आपण महागाई फॅक्टर ॲड करत असतो. महागाई निर्देशांक वगैरे ॲड करून आपण काय करतो, याची व्हॅल्यू मोठी येते नेहमी, लक्षात ठेवा. म्हणजे तिकडे किती, 187.95, आणि या ठिकाणी किती येतं, 331.03, अशा पद्धतीने आहे. सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर दुप्पटीपेक्षा थोडंसं कमी आहे. म्हणजे नॉर्मल तुमचा जो जो रिअल GDP असतो त्याच्यापेक्षा तुमचा नॉर्मल GDP जो आहे ना, तो जवळपास 1.5 ते 2 पट मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक याच्यामध्ये पाहू आपण, तो म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आता ही जी संस्था आहे ना, लक्षात घ्या, संस्था म्हणजे आपलं मंत्रालय म्हणूया, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, याचे 2 विभाग आहेत. पहिला विभाग आहे तुमचे NSO, आणि दुसरा विभाग आहे म्हणजे प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आपल्या कामाचं कुठलं लक्षात घ्या, NSO, कारण का ते NSO लक्षात घ्या, ही संस्था आता तयार झालेली आहे. 2019 साली काय झाले, आधीच्या 2 संस्थांचं मर्जर करून 2 संस्था कुठल्या, तर देखील खूप नावाजलेल्या संस्था आहेत. म्हणजे CSO म्हणजे काय मित्रांनो, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आणि ही संस्थेची स्थापना कोणी केली होती, PC महालनोबिस यांनी केली होती. सरकारने जाऊन पुढे त्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि ती स्वतःच्या भारताच्या ताब्यात घेतली, आल्या लक्षात. तर हे CSO ही संस्था स्थापन झालेली होती 1951ला, आणि NSS संस्था ही जी स्थापन झालेली 1950ला. ह्या दोघांचं मर्जर करून कधी मर्ज केले, तर 2019ला, 23 मे 2019ला दोन्ही संस्थांचं मर्जर करून आपण NSO नावाची संस्था नवीन त्या ठिकाणी आणलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला इनकेस प्रश्न विचारला की NSO म्हणजे काय, NSO मध्ये कुठले 2 कॉम्पोनंट होते, तुम्हाला ते पाठ पाहिजे, राईट, आणि त्याचं काम तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे.